त्याचसोबत आंबा आणि काजू पहिली बैठक हीच झाली होती. चालू वर्षीच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे. याबाबत कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत 17 मार्च 2026 रोजी बैठक घेऊन त्यांची मते विचारात घेतली. सरकारने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागवला असून सुकृतदर्शनी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. आंबा पिकाबाबत कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली 1,24,571 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. आंबा पिकासाठी एकूण 302 महसूल मंडळ अधिसूचित असून 35,580 हेक्टर क्षेत्रावर 80,418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेऊन आंबा पिकाचा विमा उतरवला आहे. आंबा पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान व जास्त तापमान हे ट्रिगर हिट झाले असून त्यासाठी कोकणातील साधारण 302 पैकी 155 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे. ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी रुपये 6,071 तर जास्तीत जास्त रुपये 34,000 प्रति हेक्टरी अशी आहे. तर जास्त तापमानासाठी कमीत कमी रुपये 17,171 तर जास्तीत जास्त 68,000 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. अवेळी पाऊस, गारपीट, वेगाचा वारा पासून नुकसान घटकांसाठी आंब्याला 15 मे पर्यंत विमा संरक्षण कालावधी आहे. त्यामुळे या घटकापासून नुकसान झाल्यास या नुकसान भरपाईत वाढ अपेक्षित आहे. आंब्यासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम 2,27,000 प्रति हेक्टर आहे. काजू पिकाबाबत कोकणात काजू पिकाखालील 1,75,140 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. काजू पिकासाठी एकूण 198 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आली असून 7,880.19 हेक्टर क्षेत्राचा 15,769 शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभाग घेऊन पीक विमा उतरवलेला आहे. काजू पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान हा ट्रिगर हिट झाला असून त्यासाठी कोकणातील साधारण 198 पैकी 150 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे. ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी 16,800 तर जास्तीत जास्त 42,000 रुपये प्रति हेक्टरी अशी आहे. काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये 1,60,000 प्रति हेक्टरी आहे. काजू पिकाचा विमा संरक्षण कालावधी 28 फेब्रुवारी 2026 अखेर संपला आहे. याशिवाय कोकणातील आंबा व काजू पिकाच्या नुकसानीपोटी फळ पीक विमा न उतरवलेल्या परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील आर्थिक मदत देण्याची शासनाची भूमिका असून त्या संदर्भात शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. नुकसानीचा नेमका तपशील समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने त्यांनाही मदत जाहीर करण्यात येईल. मागच्या वेळी अशी मदत आपण 15,000 रुपये केली होती, पण यावेळी ती किमान 22,000 रुपये करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की विमा काढला त्यांना 42,000 रुपये मिळते, त्यांना ती 22,000 मिळेल. आणि आपल्याला माहिती आहे विमा काढलेल्याने पैसे आपणच देतो या योजनेमध्ये, म्हणजे ते काही सगळी विमा कंपनी देत नाही. त्यामुळे या संदर्भात ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चांगल्या की शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांना ती मदत मिळेलच, कारण तो ट्रिगर हिट झालाय. त्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली आहे. पण ज्यांना विमा संरक्षण नाही त्यांनाही राज्य सरकार त्या ठिकाणी मदत करेल. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजची खूप मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. आता फळपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टरी तब्बल 22,000 रुपये विमा हा मिळणार आहे. होय शेतकरी मित्रांनो, हा निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या पिकासाठी मिळणार विमा, याच्यासाठी नेमकं कोण पात्र आहे, अर्ज कसा करायचा आणि पैसे कधी मिळणार. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
जेणेकरून तुम्हाला सर्व ए टू झेड माहिती कळेल. आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, सरकारने फळपीक विमा योजनेत मोठा बदल केलेला आहे. या नव्या निर्णयानुसार फळपीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 22,000 रुपयापर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे. आणि यामध्ये मुख्यतः खालील पिकांचा समावेश असणार आहे. मग ते नेमके पिके कोणते आहेत ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नुकसान झालेलं आहे. जसं की आंब्याचं, डाळिंबाचं, द्राक्षाचं, संत्र्याचं, केळीचं या सर्वांचं अतिवृष्टीमुळे किंवा गारपीट, दुष्काळ, वादळ याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि याचमुळे ज्या पिकांचे नुकसान झालेले आहे तर हा विमा शेतकऱ्यांना देणार आहे. म्हणजे या विम्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न येतो, कोणाला हा लाभ मिळणार? नेमका कोणाला हा लाभ मिळणार? शेतकरी मित्रांनो, ज्यांनी फळपिकांची लागवड केलेली आहे, ज्यांनी विमा योजनेत नोंदणी केलेली आहे आणि ज्यांचे नुकसान प्रत्यक्ष झालेले आहे त्या शेतकऱ्यांना या 22,000 रुपये प्रति हेक्टरी या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे गरजेचं आहे. अर्ज केला तर तुम्हाला पैसे मिळतील 22,000 रुपये प्रति हेक्टरी. मग शेतकरी मित्रांनो, अर्ज नेमका कसा करायचा आता ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम आपण आपल्या जवळच्या CSC सेंटरवर जायचं आहे किंवा ऑनलाईन पोर्टलवरून तुम्ही स्वतःसुद्धा नोंदणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, अर्ज करताना आता कागदपत्रे कोणकोणती लागतात ते आता आपण बघूया. परंतु शेतकरी मित्रांनो, सध्या तरी अर्ज सुरू झालेला नाही. जसा अर्ज सुरू होईल तसं मी आपल्या चॅनलवरती नवीन बातमी घेऊन येईल. त्याच्यानंतर संपूर्ण ए टू झेड प्रोसेस, अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणकोणते लागतात ते सुद्धा घेऊन येईल. त्यासाठी तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, एकदा कागदपत्रे कोणकोणते लागतात ते आपण थोडक्यात समजून घेऊया. शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता अर्ज करण्यासाठी कागदपत्रे, लाभार्थ्याचे आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि पिकांची माहिती हे कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत. आणि अर्ज केल्यानंतर अधिकारी पंचनामा करतील आणि त्यानुसार तुमची रक्कम ही दिली जाईल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, सध्या अर्ज निघालेले नाहीत. जसे अर्ज येईल तसा मी व्हिडिओ घेऊन येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही हे अर्ज भरल्याच्या नंतर हे डॉक्युमेंट तुम्ही तिथे सबमिट करायचे आहे. डॉक्युमेंट सबमिट केल्याच्या नंतर अधिकारी येतील, तुमचा पंचनामा करतील आणि त्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जी काही रक्कम असेल ती रक्कम जमा होईल. शेतकरी बांधवांनो, पंचनामा पूर्ण झाल्याच्या नंतर काही दिवसातच तुमच्या खात्यामध्ये जे काही नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते पैसे थेट DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर शेतकरी मित्रांनो, हा निर्णय शेतकऱ्यासाठी खूपच फायदेशीर आहे. जर तुम्ही फळपीक घेत असाल तर हा विमा नक्की घ्या आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा ही माहिती द्या. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला जर का या योजनेचा म्हणजे तुमचं जर का फळपिकाचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला हेक्टरी 22,000 रुपये जर पाहिजे असतील तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेची माहिती कळेल. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.